मला पेंटिंग किंवा माझं जे मूळ कलेतलं शिक्षण होतं ते परत करण्याची अशी इच्छा अशी झाली होती, इच्छाशक्ती निर्माण झाली आणि मी त्या अनुषंगाने मी करायला लागले होते. मी करता करता कोविड आला. पण कोविडमध्ये तर अधिक व्हायला पाहिजे असं सगळेजण म्हणत असतील, कारण घरातच आपण बसलेलो होतो. पण माझं लग्न हे एका बंगाली मुलाशी झालेलं आहे, बॅनर्जी. त्यामुळे माझे सासरे हे छत्तीसगडमध्ये कायम स्थायिक होते, त्यांची नोकरी तिथे होती आणि तिथल्या कोविडच्या काळात तिथले जे विणकर होते ते त्यांना ओळखत असत. त्यांच्या थ्रू ते माझ्याकडे आले की तुम्ही ह्या साड्या, आमच्याकडे विणकरांना काहीच हाताला काही काम नव्हतं त्यावेळेस. कोविडच्या काळात काहीच काम नसल्यामुळे, पैसा मिळत नसल्यामुळे त्यांनी माझ्या सासऱ्यांना विचारलं की मी काही मदत करू शकेन का त्यांना, कारण त्यांना माझी बॅकग्राऊंड कदाचित माहिती असेल. मग मी त्यांना त्यांच्याच साड्या ज्या काही आहे त्यांच्याच किमतीने लोकांपर्यंत पोचवू लागले आणि त्यांच्या साड्यांची जी काही किंमत असेल ती एक समाजसेवा म्हणून मी त्यांना ती त्यावेळेस केली. पण माझ्याकडे मी स्वतःसाठी काही घेतलेल्या साड्या होत्या किंवा काही ड्रेस मटेरियल्स असतात जे कोसाचे, आणि हे हातमागावर केलेले असल्यामुळे त्याला एक वेगळी एक असं व्हॅल्यू होती आहे त्याची. ते पडून होते. मग त्याच्यातनं काय करायचं बाबा, इतके सगळे पडून आहेत, इतके तर ड्रेसेस घालण्याची आजकाल वेळही येत नाही, साड्या घालण्याची वेळ येत नाही. मग त्याच्यातनं काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यातच मला एक शिवणारी एक माझी जी आहे मैत्रीणच म्हणेन मी तिला, ती मला भेटली. तिच्याही कोविडच्या काळातल्या काही गोष्टी होत्या, फार अगदी मनाला हेलवणाऱ्या त्या गोष्टी होत्या. त्यामुळे मी तिला काही काम शिवायला दिलं की माझे काही डिझाईन्स आहे, या डिझाईन्सप्रमाणे तू मला काही शिवून देऊ शकशील का. सो मी तिने मला ते शिवून दिलं. मग ते शिवल्यानंतर नुसतं शिवून काय करणार, सो मग कोणाला तरी ते गिफ्ट म्हणून देण्यासाठी मी ते शिवून घ्यायला लागले आणि मग त्याच्यावर आपली कला आपण त्याच्यात देऊया. मग मी जे काही मॉडर्न पेंटिंग करते किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करते किंवा माझं जे काही एक विचाराने मी पेंटिंग करते ते करून जर मी कोणाला दिलं तर कोणाला आवडणार नाही असं डोक्यात आल्यामुळे मी त्याच्यावर भारतीय कला जी आहे, लोककला आहेत, म्हणजे वारली असतील, पण वारलीचं खूप आजकाल सगळीकडे फेमस आणि बरेच जण करतातही. त्यामुळे मधुबनी म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या फोक गोंड आर्ट म्हणा, ह्याच्यातनं मी स्वतःचं काहीतरी त्याच्यात घालून एक नवीन असं त्या प्रत्येक गोष्टींवर मी न्यू क्रिएशन करायचा मी प्रयत्न केला. आणि ते मग काही मैत्रिणी असो, त्यांचे वाढदिवस असो किंवा लग्न समारंभ असो, मग त्या गोष्टी मी त्यावेळेस द्यायला लागली. पण मग ह्याच्यात माझा एक हा एक टर्निंग पॉईंट होता की लोक म्हणून मला त्यांना त्या वस्तू खूप आवडायला लागल्या की आपल्या कुंडीला, घरात आपण एखादी शोभेची कुंडी ठेवतो त्याच्यासाठी एक कवर छान असावं, नुसतीच कुंडी फार वाईट दिसते. म्हणून मी ते प्लांटर्स तयार केले, कॉटन प्लांटर्स, ज्याच्यात तुम्ही ती कुंडी आणि त्याच्या खाली एक डिश ठेवली तर ती छान दिसते. टेबलवर ठेवा किंवा आपल्या ह्याच्यावर ठेवा, शोपीस म्हणून. किंवा नुसती कुंडी नसेल तर तुम्ही तुमच्या ड्रेसिंग टेबल पाशी ठेवलं आणि त्याच्यात तुम्ही तुमचे काही गोष्टी घालून ठेवल्यात तरी त्या छान दिसतात. मग हे लोकांनी मला म्हटलं की हे इतकं सुंदर आहे, तू आम्हाला गिफ्ट करते, त्याच्यापासून मग तू विकत का नाहीस हे. म्हणून मग ठीक आहे, ही आयडिया आली. आणि माझी अजून एक मैत्रीण आहे सोनल कोटनीस म्हणून, आम्ही दोघी मग ह्याच्यात गुंतल्या गेलो. ती आत्ताच आली आहे, ती मला जरा सपोर्ट करते की नाही हे असं नाही, हे असं कर, नाही ते मार्केटिंगला असं केलं पाहिजे, सोशल मीडियाला. ती स्वतः आत्ता सोशल मीडियावर जरी आली असली तरी ती मला सांगत असते. सो आत्ता मग हळूहळू त्याच्यातनं मग आम्ही मी एका नावाखाली त्या कोसा सिल्क साड्या विकल्या इन द सेन्स त्या नावाने मी सगळ्यांना देत गेले ते साड्या.